नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. या महाराष्ट्रात चालले तरी काय. शासकीय तंत्रनिकेतन पुण्याचा प्राचार्य डॉक्टर R.K. पाटील यांनी महाघोटाळा केलाय आणि आज मी आपल्या समोर सबळ पुरावे घेऊन आलेलो आहे. होय, शासकीय तंत्रनिकेतन पुण्याला सन 1994 मध्ये स्वायत्तता प्रदान झाली. सदर संस्था ही महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था आहे. त्यामुळे सदर संस्थेचा आर्थिक कारभार हा पीएलए अकाउंट मधनं सुरू असतो. पीएलए अकाउंट वरती ट्रेजररचं नियंत्रण असतं. मात्र काही संस्था आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी या पीएलए अकाउंट व्यतिरिक्त इतर खाती बँकेत काढतात. जसं शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी बँक ऑफ बरोदा आणि बँक ऑफ ऍक्सिस यामध्ये तब्बल 18 खाती काढली. ते पण महाराष्ट्र शासनाला याची माहिती न देता. विद्यार्थ्यांची ट्युशन फी जमा करायची आहे, विद्यार्थ्यांची एक्झाम फी जमा करायची आहे, विद्यार्थ्यांची कॉन्व्होकेशन फी जमा करायची आहे, बॉईज हॉस्टेलचा पैसा जमा करायचा आहे, गर्ल्स हॉस्टेलचा पैसा जमा करायचा आहे आणि IEDSSA ह्याच्या देखील पैसा जमा करायचा आहे. या सर्वासाठी पीएलए अकाउंट मध्ये ऑप्शन उपलब्ध होता. मात्र पीएलए अकाउंट वरती ट्रेजररचं नियंत्रण असतं आणि सदर नियंत्रणात त्यांना वाटेल तसा पैसा खाता येत नाही. या माफक कारणासाठी या प्राचार्य लोकांनी पीएलए अकाउंट व्यतिरिक्त इतर बँकांमध्ये खाती केली. शासकीय तंत्रनिकेतन पुण्याच्या प्राचार्य यांनी तब्बल 18 खाती उघडली. त्याचा तपशील मी तुमच्या समोर घेऊन येतोय. आणि प्रथमतः आपण पाहू की भारतीय संविधान, बॉम्बे फायनान्स रूल आणि गव्हर्नमेंट बिझनेस रूल काय सांगतो मी आपल्याला दाखवतो. आपण आता प्रथमतः पाहू आर्टिकल 226 सबसेक्शन 2 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. All public money received by or on behalf of government of a state other than those credited to consolidated fund shall be credited to the public account of the state. Again, Article 284 of Constitution of India mandates that all monies received by or deposited with any officer employed in connection with the affair of a state in his capacity such as other than revenue of public money shall be paid into the public account. Again, Article 283 of Constitution of India provides the legal framework for the custody of management of public account of the state, empowering the state legislature to make the law governing the same. Again, Bombay Financial Rule in a consequence with Article 284 of the Constitution of India stipulates that all public money received by or any officer in connection with affairs of the state shall be credited to the government account. Maharashtra Treasurer Rule 494-495. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत सर्व संचालनालय व शासकीय संस्था, महाविद्यालय यांच्याकडील स्वीय प्रपंची लेखातील म्हणजेच पीएलए रकमेच्या नियोजनाबाबत सर्व समावेशक धोरण. यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारणा देखील केली. यामध्ये हस्तांतरित आपण पाहतोय, यामध्ये हस्तांतरित व अहस्तांतरित, हस्तांतरणीय व अहस्तांतरणीय अशी 2 खाते पीएलए मध्ये जमा करायचे. म्हणजे तुम्हाला अहस्तांतरणीय मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, तरी हस्तांतरणीय मध्ये तुम्हाला इमिजिएट तो फंड वापरता येईल. म्हणजे तुम्हाला अर्जन्सी असेल तर तुम्ही वापरू शकता. अशी सुविधा देखील महाराष्ट्र शासनाने केली. मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे काय की या प्राचार्यांनी पीएलए अकाउंट जे आहे
हे पीएलए अकाउंट त्यांनी जी तयार केली ती महाराष्ट्र शासनाला न कळवता पीएलए अकाउंट व्यतिरिक्त आपण पाहूयात किती अकाउंट मध्ये त्यांनी पैसा ठेवलेला आहे. आपण पाहतो एक्झिबिट 2 ला मी दिलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया जे डीडीओ अकाउंट म्हणजे पीएलए अकाउंट आहे. बँक ऑफ बरोदा याच्यामध्ये स्टुडंट फीज, इक्विव्हॅलन्सी, डुप्लिकेट मार्कशीट, कॉन्व्होकेशन याच्यासाठी एक खातं ओपन केलं. महाडीबीटी स्कॉलरशिप आली त्याच्यासाठी एक खातं केलं. स्कूल कॉन्टॅक्ट आरबीटीचे जे पैसे त्याच्यासाठी ऍक्सिस बँकेत खातं आहे. ऍडमिशन फी कलेक्टेड MIS ट्रान्सफर ऍक्सिस बँकेत केली. मॅनेजमेंट फी, त्याच्यानंतर बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, स्टाफ डेव्हलपमेंट फंड, मेंटेनन्स फंड, कॉर्पस फंड. नंतर अशा प्रकारे त्यांनी तब्बल आपल्याला दिसतंय की 18 खाती काढली. आता 18 खाती ही कुठनं मिळाली बरं आपल्याला, तर ह्याच्यातनं आपल्याला मिळाली. आता हे आपण पाहतोय की 2020 हे सर्क्युलर आहे. या सर्क्युलर मध्ये क्लिअर कट दिसतंय की ही लोक स्पष्ट सांगतात की तुम्ही बँक ऑफ बरोदाच्या या खात्यात तुम्ही पैसे टाका. आपण परत डिटेलमध्ये विचार करू की अशा प्रकारे ही पब्लिक सर्क्युलर यांनी जी काढली त्याच्यामुळे मला कळालं की यांची पीएलए अकाउंट व्यतिरिक्त ऍक्सिस बँकेत, बँक ऑफ बरोडामध्ये तब्बल 18 अकाउंट आहेत. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे IEDSS जे आहे याचं तुम्हाला मी ऑडिट दाखवतो. आता हे ऑडिट तुम्ही पाहिलं तर आपण पाहतोय की IEDSSA याचं हा ऑडिट रिपोर्ट आपल्याला दिसतोय. या ऑडिट रिपोर्ट मध्ये आपण पाहतोय सॅलरीसाठी म्हणजे जे विद्यार्थ्यांच्या 20-20 रुपये फी स्पोर्ट्ससाठी घेतल्या जायच्या या पैशाला देखील या प्राचार्यांनी सोडलं नाही, तर त्याच्यामध्ये सॅलरी पण मध्ये त्यांनी 1,80,000 रुपये दाखवले. या खात्यात किती रुपये होते? या खात्यात तब्बल 6,56,000 रुपये होते. आता त्यावरचं आपण दुसरं पॉइंट पाहू. दुसरं आपण पाहिलं तर हे स्पोर्ट्स एज्युकेशन देतात. आता स्पोर्ट्स एज्युकेशन आपण इथे पाहतोय की ही ट्रस्ट जी त्यांनी स्थापन केली ती स्पोर्ट्स एज्युकेशन साठी केली. ऍक्च्युली ही फक्त स्पोर्ट्स साठी आहे. स्पोर्ट्स एज्युकेशन मध्ये त्याचे तज्ञ पाहिजे. मात्र अशा प्रकारे शिक्षक पदावरती राहिलेला व्यक्ती अशा प्रकारे शासकीय पैसा वळवतो, इतर खाजगी खात्यात टाकतो, ही मुळातच गंभीर बाब आहे. ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने सुव्यवस्था राहावी यासाठीच पीएलए अकाउंटचे 2 भाग केलेत. एक हस्तांतरणीय आणि दुसरं अहस्तांतरणीय असे 2 भाग असताना यांना तिसरं अकाउंट काढायची गरजच काय? मुळात कुंपणच शेत जर खात असेल तर आपण इतर यंत्रणेंना दोष देऊन कसा चालेल? या व्यक्तींनी IDSS मध्ये 1 कोटीच्या ठेवी डायरेक्टली 50,000 वरती आणल्या. एवढंच नाही तर सिनियर ऑडिटर आल्यानंतर RK पाटील या व्यक्तींनी सिनियर ऑडिटरला फक्त 8च अकाउंट शो केलेत. पण मी त्यांचे 18 अकाउंट फाइंड आउट केले आणि सिनियर ऑडिटरला ही माहिती लपवलेली आहे असं स्पष्ट या राज्याचे मुख्यमंत्री यांना कळवलेलं आहे. मुख्य सचिव यांना देखील आम्ही कळवलेलं आहे की कशा प्रकारे एक प्राचार्य इतक्या खोट्या लेवलला काम करतो. वास्तविक पाहता गेलं तर जे पीएलए अकाउंट आहे ह्याच्यातच 2018 ला सुविधा व्हाव्या की बाबा तुम्हाला प्रत्येक वेळेस मंजुरी घेणं अशक्य तर तुम्ही हस्तांतरणीय अहस्तांतरणीय करा. बरं ठीक आहे, तुम्हाला अकाउंट तयार करायची होती तर तुम्ही महाराष्ट्र शासनाची तशी रितसर परवानगी घ्यायला पाहिजे. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटला कळवलं पाहिजे. तुम्ही सॅलरी करताय ट्रस्ट स्थापन करून, तुम्हाला सॅलरी करण्याचा अधिकार कोणी दिलाय? गव्हर्नमेंट बिझनेस रूल नुसार हे क्लिअर कट व्हायलेशन आहे.
संविधानाचं व्हायलेशन आहे आणि या प्राचार्यावरती कारवाई होणं क्रमप्राप्त आहे.